आम्ही सारे खवय्ये. वहिनी साहेब आलेले आहेत. तर मला सांगा की हा जो पदार्थ आहे म्हणजे हा नैवेद्याचा जो पदार्थ आहे तर त्याचं काय नाव आहे, काय शिकवलं? हळदीच्या पानातल्या पातोळ्या. हळदीच्या पानातल्या पातोळ्या. तर त्याच्यासाठी साहित्य काय काय लागेल ते लिहून. तांदळाचं पीठ, ओलं खोबरं, अंजीर, गूळ, खजूर, वेलची पावडर, अक्रोड, मीठ आणि पानं. पातोळ्यांसाठी आपल्याला आधी सारण लागणार आहे. हो हो ना, तर सारण आधी आपण बनवून घेऊया. तर हे काय काय आणि कसं कसं घेतोय मला सांगा. आधी काय घेतोय? ओलं खोबरं. ओलं खोबरं. ओके. गूळ. गूळ हे पण मगासारखं मी जसं तुम्हाला म्हटलं की एकत्र मिक्स करून सगळं एकत्र आपण मिक्स करायचंय. पण गोड करायला लागेल तुम्हाला हे सुद्धा, कारण ह्याला आवरण परत तांदळाच्या पिठाचं आहे. ते फक्त तांदळाचं पीठ. हो हो फक्त तांदळाचं पीठ. आता काय घेत आहे? खजूर. खजूर. हा एरवी आपण खजूर आणि अंजीर वगैरे पातळ्यांमध्ये घेत नाही ना, फक्तच आपण हे घेतो खोबरं आणि गुळ, खसखस थोडीशी, थोडंसं अक्रोड. अक्रोडाचा चुरा केला. हो हो. वेलची पावडर, अंजीर, खजूर, अक्रोड, ओलं खोबरं, गुळ आणि ही जायफळ वेलची का फक्त वेलची? फक्त वेलची. फक्त वेलची. थोडंसं मीठ. हा, गोडाचा एक चिमूट आपण कणी मोडतो ती. बस. आता हे मिक्स हे करायचं. सगळं एकत्र मिक्स करून. शिजवायचं नाहीये. नाही. एरवी जसं गरम करतो आपण गुळ खोबऱ्याचं सारण तसं जेव्हा पिठामध्ये जेव्हा हे मिक्स करतो तेव्हा थोडंसं शिजवावं लागतं हा पीठ. पातळीमध्ये एकच फक्त महत्वाची गोष्ट आहे. आता तुम्ही बघालच पानं जी आहेत ती हळदीची पानं त्याला लागतात आणि बऱ्यापैकी ती मुश्किल असतात मिळण्यासाठी. हो सहसा नाहीच. हा, म्हणजे अगदीच काही नाही मिळतं केळीच्या पानामध्ये किंवा दाराला कर्दळ असेल तर कर्दळीच्या पानाला पण तुम्ही लावून करू शकता, पण तो जो अरोमा आहे हळदीच्या पानाचा तो मिळत नाही. एकत्र झाला. आता आपण पातोळ्या भरायला गेलो. सारण तयार झालं आणि मी तुम्हाला म्हटलं तसं ही हळदीची पानं आहेत जी खरंच दुर्मिळ आहेत आता मिळायला. सहजासहजी मिळत नाहीत, पण आपले जे नेहमीचे भाजीवाले असतात त्यांना जर सांगून ठेवलं तर मिळतात. तर आता हे कसं तुम्ही करताय? त्याला थोडंसं पाणी लावून पसरून घ्यायचं. हो. ज्यांच्याकडे 10 दिवसाचा गणपती असतो, 5 दिवसाचा असतो, 7 दिवसाचा असतो, तर रोज काय करायचं गणपतीला नैवेद्य ना. आता हे फोल्ड करणार ना? नाही, त्याच्यावरती आणखीन एक असंच लेअर करून त्याच्यावरती. अच्छा. दुसऱ्या पानावर घेऊन. हो. मग ह्याला परत सारण लावणार नाही, त्याच्यावरतीच. हा, सँडविच तयार झालं. गोड सँडविच. गणपती बाप्पाला पण सँडविच आवडतं ना. मग नेहमी मोदक खाऊन कंटाळत होतो. चारी साईडने पॅक करून. हा, म्हणजे जेव्हा आपण ते वाढू तेव्हा ते व्यवस्थित असं सगळीकडनं कडा बंद होतं. असं आपण थोडेसे हे करून घेऊया आणि उकडायचे ना हे? हो, उकडायचे. नाही, उकडायचे. ठीक आहे, तर मग हे करून घेऊया थोडे आपण आणि नंतर साधारणतः एक 8 ते 10 20 मिनिटं. 20 मिनिटं मग जसं मोदकाला शिट्टी काढून कुकरची शिट्टी काढून चाळणीमध्ये तुम्ही पूर्ण ते मांडून ठेवायचे एकावर एक आणि त्याच्यावरनं आता मोदकांना आपण एखादा पातळ मलमलचा कपडा घालतो की जेणेकरून ते मोदक जेव्हा आपण येते तेव्हा सुकू नयेत म्हणून. एकतर मोदक जेव्हा तुम्ही वाफायला ठेवता तेव्हा प्रत्येक वेळेला मोदक वाफायला ठेवताना पाण्याचा हात त्याला लावून मग ठेवावेत, म्हणजे ते कोरडे पडत नाहीत, त्याला क्रॅक येत नाही. आणि तसंच आता ही पातोळी जी आहे तर याच्यावरनं परत
खडका घालायची गरज आहे? नाही घातलं तरी चालेल, पानाचं पानं आवरण आहे ना आहेच. त्याच्यावरती. हा, तर याच्यावर घालायची गरज नाहीये. तर हे आता आपण उकडूया सगळ्या चाळणीमध्ये लावून आणि त्याची तयारी करूया. मोदक पात्रामध्ये आपण आता उकडायला ठेवतोय पातोळ्या, तर त्या लगेचच होतील ना? हो, 20 मिनिटं. येस, 20 मिनिटात होतील. झाकण ठेवतोय त्याच्यावरती. आणि तुम्हाला साहित्यकृती घ्यायला पाहिजे, कारण आता त्या होणार आहेत तयार. अजून काही वेगळं त्याच्यात होणार नाही का? साहित्यकृती. हळदीच्या पातोळ्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तांदळाचं पीठ, ओलं खोबरं, अंजीर, गूळ, खजूर, वेलची पूड, अक्रोड, मीठ आणि हळदीची पानं. कृती: प्रथम एका बाउल मध्ये ओलं खोबरं घेऊन त्यामध्ये गूळ, खजूरची पेस्ट, अंजीरची पेस्ट, अक्रोडचा चुरा, वेलची पूड आणि मीठ घालून सारण एकजीव करून घ्यावं. हळदीच्या पानावर तांदळाच्या पिठाची उकड थापून घ्यावी. त्यावर ड्रायफ्रुट्सचं सारण घालावं. दुसऱ्या पानावर उकड थापून हे पान सारण घातलेल्या उकडीच्या पानावर लावून घ्यावं. या पातोळ्या 20 मिनिटं वाफवून तुपाबरोबर सर्व्ह कराव्यात. आम्ही